नमस्कार शेतकरी मित्रांनो, श्री साई नर्सरी लासूर या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुदाम वंजारे आपलं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की शेताच्या बांधावर कुठल्या प्रकारची झाडं लावावी. त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की शेततळ्याच्या आजूबाजूला कुठल्या प्रकारची झाडं आपण लावू शकतो. तर मित्रांनो, आपण बघितलं कुठल्या प्रकारची झाडं लावू शकतो, परंतु आता आपल्याला बघायचं आहे की ती झाडं आपण कशा पद्धतीने लावावी. जे रोपं तुम्ही नर्सरीतून आणाल, कुठल्याही नर्सरीतून जर तुम्ही रोपं आणले, ती तर रोपं कशा पद्धतीने लावायला पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की आपण रोपं किती लावणार आहोत याचं नियोजन करायचं आहे आणि किती अंतरावर लावणार आहोत याचं नियोजन करायचं आहे. नियोजन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला खड्डे खोदून ठेवायचे आहे. जेवढे आपण झाडं लावणार आहोत तेवढे खड्डे आपल्याला तयार करून ठेवायचे आहे आणि खड्डे तयार केल्यानंतर त्या खड्ड्यांना 2-3 दिवस आपल्याला सुकू द्यायचं आहे, जेणेकरून त्या खड्ड्यामध्ये जे काही जंतू आहेत, बुरशी किंवा उमणी अळी असेल की जी की आपल्या झाडांना त्रासदायक ठरते. तर या खड्ड्यामधले जे अळी किंवा इतर जे जंतू आहेत, जे झाडांना त्रास देतात, ते जंतू उन्हामुळे मरून जातील. त्यासाठी आपल्याला ते खड्डे 2-3 दिवस तसेच उघडे ठेवायचे आहे. तर त्यानंतर मित्रांनो, 2-3 दिवस त्या खड्ड्यांना वाळू दिल्यानंतर आपल्याला त्या खड्ड्यांमध्ये नंतर पाणी सोडायचं आहे. प्रत्येक खड्ड्यांमध्ये आपल्याला पाणी सोडायचं आहे. पाणी सोडल्यानंतर आणखी 2-3 दिवस त्याला तसंच सोडायचं आहे, तसंच ठेवायचं आहे आणि 2-3 दिवसानंतर प्रत्येक खड्ड्यामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला झाड लावायचं आहे, त्या प्रत्येक खड्ड्यामध्ये साधारणतः 10 ते 12 किलो किंवा साधारणपणे 1 टोपलं शेणखत, पूर्णपणे रापलेलं शेणखत आपल्याला प्रत्येक खड्ड्यामध्ये टाकायचं आहे. आणि शेणखत टाकल्यानंतर त्या शेणखतामध्ये उमणी अळीचा प्रादुर्भाव नको एवढं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. कारण शेणखतामध्ये काय होतं की उमणी अळी असते, तर तेवढं बघायचं आहे. ते शेणखत तुम्हाला पूर्णपणे चाळून घ्यायचं आहे, म्हणजेच त्याच्यामधलं जी उमणी अळी आहे ती काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर ते शेणखत तुम्हाला खड्ड्यामध्ये टाकायचं आहे. आता खड्ड्यामध्ये शेणखत टाकल्यानंतर आता तुम्हाला रोप लावायचं आहे. आता रोप लावत असताना प्रत्येक खड्ड्यामध्ये तुम्हाला मी सांगतो त्याप्रमाणे साधारणतः 4 ते 5 ग्राम थायमिट किंवा फ्युरी वापरायची आहे. वापरायची आहे म्हणजे मोकळी तुम्हाला जसं आपण शेणखत शिपडतो त्याप्रमाणे तुम्हाला असं त्या खड्ड्यामध्ये पूर्ण खड्ड्यामध्ये ते 4 ते 5 ग्राम थायमिट टाकायचं आहे किंवा फ्युरी टाकायची आहे. त्यानंतर बुरशीनाशक पावडर, कुठल्याही प्रकारची बुरशीनाशक पावडर तुम्ही त्या याच्यामध्ये तुम्हाला खड्ड्यामध्ये टाकायची आहे. तीसुद्धा 4 ते 5 ग्राम एका खड्ड्यामध्ये तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने बुरशीनाशक आणि फ्युरी किंवा थायमिट टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं रोप आहे, त्या रोपाची जी प्लांटेशन बॅग आहे ती फाडून माती जशीच्या मधली माती जशीच्या तशी ठेवून ते रोप त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला लावायचं आहे. आता ते रोप लावल्यानंतर आजूबाजूला तुम्हाला माती लोटून द्यायची आहे आणि जी माती तुम्ही आजूबाजूला लोटणार आहात त्या मातीमध्ये सुद्धा शेणखत मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा थायमिट आणि बुरशीनाशक पावडर आजूबाजूच्या मातीमध्ये तुम्हाला टाकायची आहे. नंतर ती माती आजूबाजूला लोटायची आहे. आता लोटून घेतल्यानंतर ते तुम्ही रोप लावणार आहात त्या रोपाच्या साधारणपणे रोपाच्या खोड ज्या ठिकाणी आहे त्या खोडापासून अर्धा फूट अंतर सोडायचं आहे आणि असं गोल रिंगण करून त्याला पूर्ण चहूबाजूनी त्या खोडाला माती लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गोल आळं बनवून त्याच्यामध्ये मोकळं पाणी सोडायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या रोपांची लागवड करायची आहे आणि रोपांची लागवड केल्यानंतर साधारणतः 8 ते 10 दिवसांनी तुम्हाला ह्युमिक पावडर पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं जे लिक्विड तयार करून तुम्हाला प्रत्येक रोपाच्या खोडाजवळ साधारणतः अर्धा लिटर पाणी तुम्हाला ते ह्युमिकचं टाकायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक रोपाची लागवड केली तर तुमचं एकही रोप खराब होणार नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शेताच्या बांधावर किंवा तुमच्या शेताच्या आजूबाजूला रोपांची लागवड करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही लागवड केली तर एकही रोप खराब होणार नाही आणि सर्व रोपं खूप छान पद्धतीने डेव्हलप होतील, वाढतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की रोपं लावल्यानंतर प्रत्येक 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला
त्या रोपांना पाणी द्यायचं आहे, तरच त्याची वाढ चांगल्या पद्धतीने होईल आणि ते झाड तुम्हाला लवकरात लवकर जास्तीत जास्त फळं देईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही रोपांची लागवड करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.